हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएशन्स। आज आपण बनवणार आहोत मलाईदार मावा कुल्फी। माझा पूर्ण प्रयत्न आहे की जो पण ही कुल्फी बनवेल त्याची सक्सेसफुल व्हायला हवी कुल्फी। त्यामुळे मी तुम्हाला आज सगळे टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे। तर कुल्फीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे अर्धा कप साखर। तुम्ही साखर थोडी जास्त पण यूज करू शकता, बट अर्धा कप सफिशियंट आहे। वेलची पूड, वेलदोडा पूड, त्यानंतर मिल्क पावडर आहे। ही पूर्ण ऑप्शनल आहे। मिल्क पावडर तुम्ही नाही यूज केली तरी सुद्धा चालणार आहे। कुल्फी जशी बनेल तशी बनणारच आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर असेल तर 3 मोठे चमचे तुम्ही मिल्क पावडर यूज करा। या मिल्क पावडरमध्ये ड्रायफ्रूट्स, केशर ॲड आहे, त्यामुळे मी ही यूज करते। त्यानंतर इथे आपल्याला कुल्फी मोल्ड्स लागणार आहे। तर मोल्ड हे प्रत्येकाकडे अवेलेबल असेल नसेल, त्यामुळे माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुम्हाला जे घरामध्ये अवेलेबल असेल त्याने कुल्फी तुम्ही बनवू शकता। तर तुम्ही काचेचे ग्लास किंवा कुल्हड असेल तर कुल्हड, स्टीलचा ग्लास असेल छोटा मोठा तर तोही चालेल। त्यानंतर आपण बाहेरून आईस्क्रीम खातो मटका, तर तेव्हा आपल्याला हे असं मिळतं, तर यातही तुम्ही सेट केलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि यासाठी तुम्हाला लागणार आहे अशा लाकडी काड्या। ह्या तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। जर तुमच्याकडे हे नसेल, प्लास्टिकच्या असेल तर प्लास्टिकच्या यूज करा, आणि तेही नसेल तरी प्रॉब्लेम नाही आहे। आपल्याकडे स्पून्स तर असतातच, तर स्पून तुम्ही या रीतीने किंवा छोट्या याच्यामध्ये असे टाकून जरी कुल्फी सेट करायला ठेवली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर आज मी कुल्फी मोल्डमध्ये न करता यामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे। आणि यासाठी तुम्हाला जेव्हा आपण कुल्फी कुल्फीचं मिश्रण ओतल्यानंतर यावरती प्लास्टिक किंवा मग फॉईलने कव्हर करून आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ह्या काड्या रोवायच्या आहेत। तर हे मी तुम्हाला पुढे पूर्ण दाखवेलच। आणि हा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट याच्यातला आहे ते म्हणजे 1.5 लिटर म्हशीचं दूध। तर तुम्ही तुमच्याकडे दूधवाला येत असेल तर ते दूध यूज करा, पॅकेटचं यूज करा, कोणतंही यूज करा, बट म्हशीचंच दूध यूज करा, गाईचं दूध यूज करू नका, बिकॉज ते जरा पातळ दूध असतं त्यामुळे। तर आपल्याला इथे म्हशीचं 1.5 लिटर दूध यूज करायचं आहे। आपल्याला जाड बुंदाचं पातेलं घ्यायचं आहे, कारण आपल्याला याच्यात भरपूर वेळ दूध उकळवायचं आहे, म्हणून पातेलं कढई काही घ्याल तर जाड बुंदाचं घ्या। आणि आता आपण इथे गॅस ऑन करून घेऊ आणि चांगलं गरम करून घेऊ। त्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचे आहे 1 ते 2 चमचे पाणी। याच्याने काय होईल की आपलं दूध खाली लटकणार नाही, जळणार नाही, आणि आपल्याला वास पण जळका दुधाचा येणार नाही। त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा। आणि यानंतर आता आपण यात आपलं 1.5 लिटर दूध ओतून घेऊ। हे दूध आपण आता इथे घेतोय। म्हशीचं दूध घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। कोणतंही घ्या तुम्ही, पण गाईचं दूध यूज करू नका, कारण कसं ते जरा पातळ असतं, त्यामुळे म्हशीचं दूध प्रेफर करा, तेव्हाच तुमची कुल्फी छान होईल, मलाईदार आणि घट्ट अशी होईल। तुम्ही ड्रायफ्रूट्स पण यूज करू शकता याच्यामध्ये, जसं तुम्हाला आवडेल तसं, बट मी सगळ्यांना बनवता यायला हवी आहे, त्यामुळे मी आज ड्रायफ्रूट्सचा यूज नाही करून दाखवते, कारण कोणाकडे अवेलेबल असता नसता तर असं काही नाही आहे। असेल तर टाका, नसेल तर नका टाकू, काही हरकत नाही। आता हे दूध आपल्याला गरम करायचं आहे। गरम म्हणजे आपण गरम झाल्यानंतर गॅस बंद करून देतो, तर तसं करायचं नाही। आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध डायरेक्ट पॅकेटमधूनच घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे कच्चं दूध वापरायचं, डायरेक्ट उकळायला ठेवायचं आहे। दूध आधी गरम केलेलं असेल तर ते दूध यूज करू नका, त्याच्याने व्यवस्थित कुल्फी बनणार नाही। आता जर तुम्हाला काही काम असेल तर हे बारीक, म्हणजे सगळ्यात कमी याच्यावरती फ्लेमवरती होऊ द्या। आणि जर तुम्ही कंटिन्यू हलवू शकत असाल दुधाला, तर मग तुम्ही फास्ट गॅसवर ठेवलं तरी चालेल। आपल्याला हे 1/3 एवढं उकळून आणि कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे आटवून घ्यायचं आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा थोडं जास्त आटवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दूध। तर तसं बारीक गॅसवरच करा, म्हणजे खाली लटकण्याची वगैरे भीती नाही राहत।
आणि साखर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची, कारण जर आपण साखर आधी टाकली तर त्याच्याने एक चिकटपणा येतो. त्यामुळे आपल्याला साखर आधी नाही टाकायची, नंतर टाकायची आहे, नाहीतर आपली कुल्फी नीट बनणार नाही. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर तुम्ही दूध उकळल्यानंतर लगेच ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकताय. पण मी इथे ड्रायफ्रूट्स स्किप केलेले आहे, त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकत नाही आहे. पण मी जी मिल्क पावडर टाकते ती पण ऑप्शनल आहे. तर त्या मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी केशर, ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केलेले आहेत. पण तुम्ही मिल्क पावडर नाही यूज केली तरीसुद्धा ही कुल्फी अशीच बनणार आहे, एवढी गॅरंटी. आता आपलं दूध इथे उकळलं आहे. तर प्रत्येक वेळेला साईडला जे दूध लागलेलं असतं ते काढून घेत जा, त्याच्यातच खरी मजा आहे, कारण ती सगळी मलाई असते. आता हे उकळायला स्टार्ट झालं आहे. आता मी जसं म्हटली होती की मी इथे मिल्क पावडर यूज करते, तर मी या स्टेजला मिल्क पावडर ॲड करून घेते आहे. तसंच जी आपली वेलची पूड आहे ती पण मी इथे ॲड करून घेते. जेव्हा दूध गरम झालं तेव्हा मी थोडं गरम दूध काढून त्याच्यामध्ये केशर ॲड करून घेतले, कारण आपल्याला एक केशर फ्लेवरची पण कुल्फी बनवायची आहे. त्यामुळे नंतर आपण जेव्हा आपलं पूर्ण दूध आटून जाईल तेव्हा ते यामध्ये ॲड करू. पण आत्ता आपल्याला याचा कलर येण्यासाठी थोड्याशा गरम दुधामध्ये मी हे केशर ॲड करून घेतलं आहे. केशरसारखंच आता आपण चॉकलेट फ्लेवरच्या कुल्फीसाठी हे मी कंपाऊंड चॉकलेट यूज केलं आहे. तुम्ही याच्याऐवजी डेअरी मिल्क वगैरे पण यूज करू शकता. याचे असे तुकडे करून घेतले आणि थोडं गरम झालेलं दूध जे आहे ते याच्यात ॲड करून याला चांगलं विस्क करून घ्यायचं आहे. नंतर मग आपलं जेव्हा कुल्फीचं बॅटर रेडी होईल तेव्हा आपण ॲड करून आपलं चॉकलेट फ्लेवरची कुल्फी रेडी होईल. पण आत्ता थोडं गरम दूध ॲड करून हे बॅटर आपण करून साईडला ठेवणार आहोत. चॉकलेट फ्लेवर कुल्फीसाठी हे मी एक कुल्फीसाठी करते. तुम्हाला जितकी रिक्वायर्ड आहे तेवढं तुम्ही चॉकलेट घेऊ शकता. तर आता आपलं हे दूध निम्म्यापेक्षा जास्त आटून असं तयार झालं आहे. याचा कलरसुद्धा बदलला आहे, तुम्ही बघू शकता. असा बदामी कलर झाला आहे याचा. आणि जेव्हा तुम्ही हे चमचा असा उलटा करता तेव्हा चमच्यावरती असे दूध थोडंसं राहतं, तेव्हा समजायचं की आता आपलं दूध आटलं आहे चांगलं. खूप छान वास पण येतो, एकदम बासुंदीसारखं, रबडीसारखं होतं. आता ह्या पॉईंटला आपण ॲड करणार आहोत अर्धा कप साखर. साखर ॲड केली की 2 मिनटं हे ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. साखर आपोआप याच्यात विरघळेल, कारण ते गरम आहे. आता गॅस आपण बंद करून घेऊ आणि हे मिश्रण पूर्ण गार होऊन जाऊ देऊ. गार झालं की मग आपण हे मोल्डमध्ये टाकून याची कुल्फी बनवू. आता हे मिश्रण गार होईपर्यंत मी 4 बाउलमध्ये काढून घेतले. एक आपल्याला पानाचा फ्लेवर, चॉकलेटचा फ्लेवर, 2 मटके आपल्याला केशरचा फ्लेवर आणि उरलेल्या याच्यात आपण जी बेसिक मावा कुल्फी ती बनवणार आहोत. तर आपण आधी इथे हे चॉकलेट फ्लेवर टाकून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात कोको पावडर पण टाकू शकताय, पण चॉकलेटने जी टेस्ट येते ती कोको पावडरने येत नाही. हे चांगलं आता डिझॉल्व होईल. तोपर्यंत आपण इकडे जे आपलं केशर फ्लेवर आहे ते टाकून घेऊ. तसंच मी आता तुम्हाला पान फ्लेवर पण दाखवून देते. पान फ्लेवरसाठी आता आपण इथे घेणार आहोत पान. त्यावर आपण थोडं बॅटर टाकणार आहोत कुल्फीचं, थोडंसंच टाकायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे फूड कलर आहे, तो ऑप्शनल आहे, जर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. थोडा फूड कलर मी टाकून घेणार आहे, म्हणजे एकदम बाजारासारखी टेस्ट येईल.
आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊ। हे बघा आपलं पानचं बॅटर रेडी आहे। आता आपण हे यात टाकून घेणार आहोत। हे मी 1 कुल्फीसाठी बनवलं आहे। जर तुम्ही 2-3 किती पान यूज करू शकता, जेवढं तुम्हाला कुल्फी बनवायची असेल तेवढ्या। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, खूप छान टेस्ट येते, एकदम बाजारासारखी। तर आता आपले रेडी आहे 4 फ्लेवर्स, केशर, पान, चॉकलेट आणि हा आपला बेसिक मावा मलाई। तर मी मावा मलाईसाठी एक ट्रिक तुमच्याशी शेअर करणार आहे। यामध्ये तुम्ही 1 चमचा जे आपलं खोबरं असतं, सुकं खोबरं, तर ते किसून आणि ते ॲड करा तुमच्या आवडीनुसार, थोडं जास्त। आणि आता हे चांगलं आपण चाळून घेऊ। याच्याने खूप छान टेक्स्चर पण येईल, चव पण येईल। जो बेसिक मावा मलाई फ्लेवर आहे आपण त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। आता आपण हे सगळे मिश्रण गार होऊ देऊ आणि त्यानंतर मोल्डमध्ये टाकू। आता आपलं मिश्रण गार झालेलं आहे। आपण हे अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत आणि यावरती केशर, त्याच पद्धतीने आपण पानाचे जे आहे चॉकलेट फ्लेवर आणि आपला हा बेसिक मावा मलाई फ्लेवर। आता या 2 फ्लेवरसाठी आपल्याकडे झाकण आहे, आपण ते लावून घेऊ। बाकी या फ्लेवरसाठी फॉईल यूज करा किंवा मी जसं सांगितलं की तुम्ही प्लास्टिक पण यूज करू शकता। हे प्लास्टिक यूज करून दाखवते मी तुम्हाला, अशा पद्धतीने। आणि याला तुम्ही रबर बँडने सिक्युअर करा। अशा पद्धतीने होल पाडून चमच्याची ही बाजू आतमध्ये टाकून हे वर उभं असू द्या। त्याच पद्धतीने सगळ्या फॉइल्सला पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। याचं रिझन असं की याच्यावरती बर्फ जमणार नाही म्हणून। आता हे रेडी झालेलं आहे। आता आपण हे 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया। आणि एवढं लक्षात ठेवा की फ्रीजरचं टेम्परेचर हाय ठेवा। 7 ते 8 तासानंतरच ओपन करा। मध्ये मध्ये उघडून बघितलं ना तर कदाचित कुल्फी होत पण नाही, लहान मुलं असं करतात। तर आता आपण इथे फ्रीजमधून सगळे कुल्फी काढून घेतलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। खूप छानपणे फ्रोझन झालेली आहे, बघू शकता तुम्ही। वाव, आता ही डायरेक्ट काढायची नाही आहे, आधी पाण्यामध्ये थोडा वेळ 1 मिनिट फक्त आपण असं, ज्याच्याने कुल्फी लूज होईल म्हणजे ग्लासापासून आणि इझिली बाहेर निघेल, म्हणून 2 मिनिटं पाण्यामध्ये करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हाताने
आपल्या हाताच्या गरमाव्याने. आता इथे आपण हे गोल गोल फिरवून, वाव, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक कुल्फी काढून दाखवते. आपण ही चॉकलेट कुल्फी घेऊ. त्यानंतर हाताच्या गरमाव्याने ती लूज होते ग्लासपासून. बघू शकताय तुम्ही, याची जरा काडी तिरपी झाली आहे. वाव, असंच मी तुम्हाला सगळ्या कुल्फी काढून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे हे आपली बेसिक मावा, चॉकलेट, पान आणि हे मी उरलेलं बॅटर होतं सगळं, तर ते मिक्स करून एक छोटी कुल्फी लावली होती. त्याच पद्धतीने मी तुम्हाला ही कुल्हडमधली पण दाखवून देते. हे एकदम कडक आणि खूप छान त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. त्याच पद्धतीने ही पण कुल्फी, यात अजिबात बर्फ जमा होत नाही. खूप छान क्रीमी अशी कुल्फी तयार होते. तुम्ही बघू शकता. प्लीज सगळ्यांनी ही कुल्फी ट्राय करून बघा. खूप छान आणि मस्त फ्लेवर्स बनतात त्याच्यामध्ये. तुम्हाला नक्की आवडेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. आणि माझ्या चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि समजलं असेल कशा पद्धतीने केलं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि काही सजेशन्स असतील तर तेही सांगा. आणि प्लीज माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.